एक छोटंसं शांत गाव जिथे अजूनही सकाळ कोंबड्याच्या आरवण्यानेच उगवायची आणि संध्याकाळी सूर्य मावळताना संपूर्ण गाव शांततेत हरवून जायचं. त्या गावात एक छोटंसं कुटुंब राहत होतं आणि त्या कुटुंबात जन्माला आला होता एक मुलगा ज्याचं नाव अर्णव होतं. अर्णवचं घर घर म्हणावं तसं नव्हतंच. कच्च्या मातीच्या भिंती आणि टपरीसारखं जुनं छप्पर. पावसाळ्यात छपरातून पाणी गळायचं आणि घराच्या कोपऱ्यात साचायचं. तर उन्हाळ्यात त्या घरात उकाडा इतका असह्य व्हायचा की श्वास घ्यायलाही त्रास व्हायचा. अर्णवच्या वडिलांचं नाव नामदेव होतं. ते पूर्वी खूप कष्टाळू आणि मेहनती माणूस होते. दिवसभर शेतात काम करून त्यांनी कुटुंब चालवलं होतं. पण आता आजारपणाने त्यांना पूर्णपणे थकवून टाकलं होतं. त्यांचं शरीर आता त्यांना साथ देत नव्हतं. अर्णवच्या आईचं नाव सावित्री होतं. ती खूप प्रेमळ, समजूतदार आणि त्याग करणारी स्त्री होती. ती रोज सकाळी लवकर उठून गावातील लोकांच्या घरात भांडी घासायला जायची. दिवसभर कष्ट करून थकलेली असतानाही ती संध्याकाळी घरी परत यायची आणि चेहऱ्यावर हसू ठेवून आपल्या मुलासाठी जेवण बनवायची. अर्णव लहानपणापासूनच खूप समजूतदार होता. त्याने खूप लवकर आयुष्याची खरी परिस्थिती ओळखली होती. तो अनेकदा स्वतःशीच हळूच म्हणायचा, आपलं आयुष्य इतरांसारखं नाही, पण एक दिवस मी सगळं बदलणार. तो रोज शाळेत जायचा, पण त्याच्याकडे नवीन पुस्तकं नव्हती. तो दुसऱ्यांच्या जुन्या फाटलेल्या पुस्तकांवरच अभ्यास करायचा. त्याचे कपडेही नेहमी जुने आणि थोडेफार फाटलेले असायचे. कधी कधी वर्गातील इतर मुलं त्याची टिंगल करायची, त्याच्यावर हसायची, पण अर्णव कधीच काही बोलत नसायचा. तो शांतपणे सगळं सहन करायचा, कारण त्याला माहित होतं, आज लोक हसत आहेत, पण एक दिवस हेच लोक माझ्यावर अभिमान करतील. या सगळ्या अडचणी असूनही अर्णवच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. ती चमक होती मोठं होण्याची, काहीतरी करून दाखवण्याची आणि आपल्या आई-वडिलांचं आयुष्य बदलण्याची. आणि कदाचित हीच स्वप्न त्याला पुढे घेऊन जाणार होती. एक दिवस शाळेत नेहमीप्रमाणे वर्ग सुरू होता. सगळे विद्यार्थी आपल्या जागेवर बसून अभ्यास करत होते आणि वर्गात एक शांत वातावरण होतं. तेवढ्यात शिक्षकांनी सगळ्या मुलांकडे पाहिलं आणि थोडंसं हसत त्यांनी एक प्रश्न विचारला, तुम्ही सगळे मोठे झाल्यावर काय बनणार आहात? शिक्षकांचा प्रश्न ऐकताच सगळ्या वर्गात एक उत्साह निर्माण झाला. एक एक करून सगळे विद्यार्थी उभे राहू लागले. कोणी आत्मविश्वासाने म्हणाला, सर मला डॉक्टर बनायचं आहे. तर दुसरा विद्यार्थी अभिमानाने म्हणाला, मला इंजिनियर बनायचं आहे. कोणी पोलीस बनण्याचं स्वप्न सांगत होता, तर कोणी शिक्षक. प्रत्येक जण आपापली स्वप्न सांगत होता आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि आत्मविश्वास दिसत होता. त्या सगळ्यांच्या मध्ये अर्णव मात्र शांत बसला होता. तो खिडकी बाहेर बघत होता, जणू काही तो स्वतःच्या विचारांमध्ये हरवून गेला होता. शिक्षकांनी त्याच्याकडे लक्ष दिलं आणि प्रेमाने त्याला विचारलं, अर्णव, तू सांग, तुला मोठं होऊन काय बनायचं आहे? अर्णव हळूच उभा राहिला. त्याच्या चेहऱ्यावर थोडी भीती होती, पण डोळ्यांमध्ये एक वेगळीच चमक होती. त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि शांत पण ठाम आवाजात म्हणाला, सर मला श्रीमंत व्हायचं आहे. त्याचं उत्तर ऐकताच संपूर्ण वर्गात एकदम हशा पसरला. काही मुलं त्याच्याकडे बोट दाखवून हसू लागली, तर काही जण त्याची खिल्ली उडवू लागले. पण अर्णव थांबला नाही. त्याने पुन्हा एकदा ठामपणे पुढे सांगितलं, पण सर मला श्रीमंत स्वतःसाठी नाही व्हायचं, मला श्रीमंत व्हायचं आहे माझ्या आई-बाबांसाठी. हे ऐकताच वर्गात अचानक शांतता पसरली. जी मुलं काही वेळापूर्वी हसत होती ती सुद्धा आता शांत झाली. अर्णवच्या डोळ्यात एक प्रामाणिकपणा होता.
त्याच्या आवाजात एक वेदना होती आणि त्याच्या शब्दांमध्ये एक जबाबदारी होती. शिक्षक त्याच्याकडे काही क्षण बघतच राहिले. त्यांच्या डोळ्यात नकळत पाणी आलं. त्यांना कळून चुकलं होतं, हा मुलगा फक्त स्वप्न बघत नाहीये, तर तो त्या स्वप्नांसाठी जगतो आहे. त्या दिवशी अर्णवने फक्त एक उत्तर दिलं नव्हतं, त्याने आपल्या आयुष्याचा उद्देश सांगितला होता. आणि कदाचित हीच ती सुरुवात होती जिथून त्याचा संघर्ष आणि त्याची यशाची वाट सुरू होणार होती. काही वर्ष अशीच निघून गेली. अर्णवने आपल्या कष्टांच्या जोरावर आणि अभ्यासातील मेहनतीमुळे शहरातील एका चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळवला. त्या दिवशी त्याच्या आयुष्यातला एक मोठा दिवस होता. आई सावित्रीच्या डोळ्यात आनंदाश्रू होते आणि वडील नामदेव यांच्या चेहऱ्यावर अभिमान दिसत होता. अर्णवने आपल्या आईच्या पायाला हात लावला आणि मनात एकच विचार केला, हे सगळं तुमच्यासाठी आहे. शहरात पाऊल ठेवताच अर्णवला जाणवलं, हे जग खूप वेगळं आहे. मोठे रस्ते, उंच इमारती, फास्ट लाईफ. कॉलेजमध्ये तर सगळंच नवीन होतं. स्टायलिश कपडे घालणारे विद्यार्थी, महागडे मोबाईल, गाड्या, हसणं, बोलणं, सगळं वेगळंच. आणि त्या सगळ्यात अर्णव स्वतःला थोडा हरवलेला अनुभवत होता. तो अजूनही साध्या कपड्यांमध्ये होता. त्याच्याकडे महागडी वस्तू नव्हती, पण त्याच्याकडे एक गोष्ट होती, स्वतःला बदलण्याची जिद्द. कॉलेजचे पहिले काही दिवस त्याच्यासाठी खूप कठीण होते. कोणी त्याच्याशी फारसं बोलत नव्हतं. तो एकटाच बसायचा, एकटाच कॅन्टीनमध्ये चहा घ्यायचा. कधी-कधी त्याला स्वतःलाच प्रश्न पडायचा, मी इथे फिट होतो का? पण मग त्याला आईचे शब्द आठवायचे, कितीही झालं, वेळ आली तरी हार मानू नकोस. आणि तो पुन्हा स्वतःला सावरायचा. एक दिवस कॉलेजच्या कॅम्पसमध्ये अचानक एक गाडी येऊन थांबली. सगळ्यांचं लक्ष त्या गाडीवर गेलं. गाडीचा दरवाजा हळूच उघडला आणि त्यातून खाली उतरली स्नेहा. तिची चाल आत्मविश्वासाने भरलेली होती. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक होती. लांब केस, स्टायलिश कपडे आणि तिच्या व्यक्तिमत्वात एक वेगळेच आकर्षण होतं. संपूर्ण कॅम्पस काही क्षणांसाठी जणू थांबल्यासारखा झाला. सगळ्यांच्या नजरा फक्त तिच्याकडेच होत्या. अर्णव लांब उभा राहून हे सगळं पाहत होता. त्याने स्नेहाला पहिल्यांदा पाहिलं आणि त्या क्षणाला त्याच्या आयुष्यात काहीतरी बदललं. तो तिच्याकडे पाहतच राहिला. त्याला स्वतःलाच कळलं नाही की तो का एवढा प्रभावित झाला आहे. पण त्याच्या मनात एक हलकीशी भावना निर्माण झाली होती, ही मुलगी काहीतरी वेगळी आहे. स्नेहा आणि अर्णव दोघंही एकाच कॉलेजमध्ये होते, पण त्यांचं जग पूर्णपणे वेगळं होतं. स्नेहाचे मित्र, पार्टी, कॅफे, आउटिंग, तर अर्णव लायब्ररी, अभ्यास, पार्ट टाइम काम. एकदा कॅन्टीनमध्ये स्नेहाच्या मित्रांनी अर्णवकडे पाहून हसत म्हटलं, हा मुलगा स्नेहाच्या जवळ, तो तिच्या लेवलचाही नाही. हे ऐकून अर्णवला खूप वाईट वाटलं, पण त्याने काहीच उत्तर दिलं नाही. त्याने फक्त मनात एक निर्णय घेतला, आज मी काहीच नाही, पण एक दिवस मी स्वतःला सिद्ध करून दाखवेन. एक दिवस कॉलेजमध्ये एक प्रोजेक्ट दिला गेला. स्नेहाला मदतीची गरज होती, पण तिचे मित्र बिझी होते. ती थोडी गोंधळलेली उभी होती. तेवढ्यात अर्णव पुढे आला. जर तुला चालत असेल तर मी मदत करू शकतो. स्नेहाने त्याच्याकडे पाहिलं, थोडा विचार केला आणि मग हलकसं हसून म्हणाली, ठीक आहे. त्या दिवसापासून दोघांमध्ये बोलणं सुरू झालं. अभ्यासाच्या निमित्ताने ते रोज भेटू लागले, एकत्र बसू लागले. हळूहळू स्नेहाला जाणवायला लागलं, अर्णव वेगळा आहे. तो तिच्यावर इम्प्रेस होण्यासाठी काही करत नव्हता. तो फक्त खरं वागायचा. त्याची काळजी, त्याचं शांतपण, त्याचं साधेपण, हे सगळं स्नेहाच्या मनाला हळूहळू स्पर्श करू लागलं. एक दिवस कॉलेजच्या गार्डनमध्ये संध्याकाळची वेळ होती. हलकासा वारा वाहत होता. स्नेहा अर्णव समोर उभी होती, थोडी नर्वस. आणि मग तिने हळू आवाजात सांगितलं, अर्णव, तू खूप वेगळा आहेस आणि मला तुझ्यासोबत राहायचं आहे. अर्णव काही क्षण काहीच बोलू शकला नाही, कारण त्याचं स्वप्न त्याच्यासमोर उभं होतं. त्याने हलकंसं हसून उत्तर दिलं, मी आधीपासूनच तुझ्यासोबत आहे. त्या दिवसापासून त्यांची प्रेमकथा सुरू झाली. दोन वेगवेगळ्या जगातले दोन माणसं आता एकमेकांचं जग बनत होते. आणि कदाचित हीच ती सुरुवात होती, जी पुढे जाऊन त्यांच्या आयुष्यातला सर्वात मोठा वळण ठरणार होती.
त्यांना वाटत होतं हे प्रेम कायम टिकेल, पण आयुष्याने त्यांच्यासाठी काहीतरी वेगळंच ठरवलं होतं. पुढे काय झालं हे जाणून घेण्यासाठी पार्ट 2 नक्की पहा आणि अशाच हृदयाला स्पर्श करणाऱ्या कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.